हॅलो हाय नमस्कार, मी ज्योती बोलते. ज्योतिकाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी करत आहे लेमन राईस. लेमन राईससाठी आपण घेतलेलं आहे इथं कोथिंबीर, मिरची, कांदा चिरून घेतलेले आहे आणि इथं घेतलेले आहे शेंगदाणा आणि उडीद डाळ. तर चला तर बघूया. तर इथं मी तेल तापायला ठेवलेले आहे. आपलं तेल तापलेलं आहे आता. तर ह्याच्यात मी थोडंसं मोहरी घालून घेते आणि जिरं घालून घेते. तर हे आपलं मोहरी जिरं भाजलेलं आहे. तर याच्यामध्ये मी उडीद डाळ आणि शेंगदाणा घातलेलं आहे. छानच भाजून घ्यायचं आहे. तर मी कांदा आणि मिरची याच्यात घालून घ्यायची. त्याला पण छान असं परतून घ्यायचं. छान असं परतून घेतल्यानंतर ह्यालाच थोडंसं मी हळद घालून घेते आणि परत छान असं परतून घ्यायचं याला. थोडंसं लिंबू पिळून घेते मी याला, कारण थोडंसं पिळून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालून घेते याच्यात. आणि जे आपलं राईस आहे याच्यामध्ये मी घालून घेते आता. तर हे झालेले आहे आपलं लेमन राईस. आणि हे नक्की करून बघा. जर तुमच्याकडे रात्री उरलेला भात असेल तर काढून ठेवा आणि ते करून घेऊ शकता तुम्ही. तर तुम्ही ताजा भाताला थोडंसं बाहेर प्लेटमध्ये काढून वाळवून म्हणजे थोडंसं सुकल्यावर म्हणजे गरम गरम छान लागत नाही, सुटसुटीत होत नाही. त्याच्यामुळं बाहेर प्लेटमध्ये थोडंसं 5-10 मिनिट काढून नंतर तुम्ही हे भात करू शकता. चवीला खूप भन्नाट लागते आणि छान लागते. नक्की ट्राय करून बघा लेमन राईस आणि कमेंटमध्ये सांगा मला. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन तुम्हाला दाखवते. तुमच्या साथची खूप गरज आहे मला. तुम्ही सबस्क्राईब केला, शेअर केला तर मला खूप हे झालं आपलं